अजय महाराज बारसकर यांनी जे आहे ते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जे आहे ते आत्मक्लेश, आत्मचिंतन आणि तुकोबांच्या गाथांचं पारायण सुरू केलेलं आहे। पाहतो आपण आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा अगदी त्यांच्यावर झालेली कारवाई असेल, हे सगळे मुद्दे घेऊन जे आहे त्यांनी महात्मा गांधींचा पुतळा आहे मंत्रालयाच्या शेजारी त्या ठिकाणी आत्मक्लेश सुरू केलेला आहे। आपल्यासोबत अजय महाराज बारसकर आहेत। काय सांगाल, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे? महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तुमचं हे आत्मक्लेश सुरू आहे। मी आत्मक्लेश, आत्मचिंतन आणि आत्मत्याग, कारण मागच्या 6 महिन्यामध्ये माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये माझं कुटुंब, माझा संसार हे जे काही उद्ध्वस्त झाले, ह्या गोष्टीवर मी आत्मक्लेश देण्यासाठी या ठिकाणी बसलोय। या महाराष्ट्रामध्ये झुंडशाही सुरू झालेली आहे, म्हणजे सामूहिकरित्या एखाद्या मनुष्याला टार्गेट करून त्याला त्याच्या जीवनातून उठवायचं आणि त्याला संपवून टाकायचं। एक वेगळ्या पद्धतीनं कामकाज या महाराष्ट्रात चालू आहे आणि मागच्या काळामध्ये जरांगींची भूमिका न पटल्यामुळे त्यांच्यावर काही मी सत्य गोष्टी सांगितल्या, त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे। परंतु त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी प्रेसमध्ये सांगितलं की हा महाराज नाही, हा बलात्कारी माणूस आहे। माझ्यावर बलात्काराचा आरोप केला, जसं महात्मा गांधींना त्या साऊथ आफ्रिकेमध्ये रेल्वेच्या डब्यातून ढकलून दिलतं, तसं ह्या जरांगेच्या एका स्टेटमेंटने आणि निराधार स्टेटमेंटनं मला समाजाच्या त्या ठिकाणून समाजाच्या डब्यातूनच एक प्रकारे काढण्याचा प्रयत्न ह्या जरांगे यांनी, मनोज जरांगे यांनी केलेला आहे। आणि माझी काहीच चूक नाही। मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली, म्हटलं तुम्ही याच्यात माफी मागा, स्पष्टीकरण द्या, सगळ्या गोष्टी खोट्या येतात। परंतु ह्या माणसानं काहीच केलं नाही। अतिशय अहंकारी माणूस आहे, अतिशय खोटारडा माणूस आहे, भयानक खोटारडा माणूस आहे, समाजाला फसवणारा हा माणूस आहे। आणि म्हणून ह्या झुंडशाहीच्या विरोधात मी सातत्यानं बोलत राहणार। मी खरं बोललो म्हणून मला एवढी शिक्षा, माझ्यावर टोळ्याने येऊन माझ्यावर सोशल मीडियावर हल्ले करायचे, अनेक प्रकारचे मला माझ्या घरावर हल्ले करायचे, इथं पंढरपुरात, इथं मुंबईत माझ्यावर हल्ला करायचा, माझ्या गाड्या पेटवायच्या काय, मला प्रत्यक्ष मारायचं काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी करण्याचं काम त्या जरांगींच्या समर्थकांनी केलंय। आणि काय करणार एकटा माणूस, काय करणार? ही लोकशाही आहे का झुंडशाही? आत्मक्लेश हा फक्त जरांगींच्या विरोधात आहे की सरकारच्या विरोधात पण आहे? नाही, मी आत्मक्लेश हा पांडुरंगाच्या बरोबर माझं भांडण आहे, देवाबरोबर। मी काय चूक केली माझ्या आयुष्यात? मी म्हटलं माझी नार्को करा, मी इतकं प्रामाणिकपणे काम केलं समाजासाठी। गायकवाड कमिशनचा रिपोर्ट तुम्हाला परवा दाखवला, आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं आणि मला हे फळ दिलं, हे बरोबर नाही। आणि हा इतका खोटारडा माणूस आहे, 1.5 कोटी आतापर्यंत नोंदी मिळाल्या। तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आकडा, आत्ताचा लेटेस्ट आकडा आहे, किती दाखले मिळाले। मराठवाड्यामध्ये 45,431 नोंदी सापडल्यात 13 जून अखेर, आणि दाखले किती मिळालेत? 1,36,987। आणि हा माणूस सांगतो 1.5 कोटी। कशासाठी खोटं सांगता? हे उठून सुटून राजकारण करायचं, एखाद्याला बदनाम करायचं। अरे मला पण मत आहे ना भूमिका मांडायची, मी पण काहीतरी मांडू शकतो ना। तुम्ही खंडन करा माझ्या मताचं, एकदम उद्ध्वस्त करायचं मी बलात्कारी आहे काय, मला दाखवा, मी माझ्या देवासंगाच भांडण आहे की मला नाही तर तुम्ही मला उचलून न्यावर, मी जर बलात्कारी असेल तर। आणि म्हणून मी या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर माझ्या तुकोबांच्या गाथेचं पारायण करतो, मला पर्यायच राहिलेला नाही काय आता। सरकारच्या भूमिकेबद्दल काय म्हणणं आपलं? नाही, सरकार तर नेहमी फसवणारच असतं। मी यांना वाशीत सांगत होतो, सरकार फसवणार आहे। आपण आझाद मैदानाला जाऊ, लोकांनी महिन्याची किराणा भरून आणले, पण वाशीत यांनी बंद खोलीत चर्चा केली, जे आम्हाला अजिबात मान्य नव्हतं। लोणावळ्यात बंद खोलीत चर्चा केली, अशोक चव्हाणांसंग बंद खोलीत चर्चा केली, जे आम्हाला बिलकुल मान्य नव्हतं। बंद खोलीत का चर्चा केली? उत्तर अजून कोणी एकाने उत्तर दिलेलं नाही। फक्त यायचं, तोंडाला काळात फासायचं, शिव्या द्यायच्या, मारायच्या, धमक्या द्यायच्या, पोस्टानी मेसेज, फोन, 13 फोन। एका जणांचं तुमची गाडी मी जाळली, मी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतो। अरे अतिरेकी आहे का, तालिबान आहे का हा महाराष्ट्र? हे कुठं चाललंय? हे कोणतरी बोलायला पाहिजे ना। पाटलांच्या मागे राजकीय शक्ती आहे असं म्हटलं जातं, तुम्हाला वाटतंय कोण आहे? अरे बिलकुल, ज्याचा फायदा होतो पहा ना। 288, मला काही घेणं नाही भाजपच्या विरुद्ध संघर्ष कारण माझी जिंदगी गेलेली, पण कुणाला ज्याला फायदा होतो तो हे काम करणारच ना। बघा ना कुणाला फायदा आला, ज्यांना फायदा झाला ना। जालन्याचं उदाहरण घ्या, कल्याण काळेंना निवडून आणलं आणि ते हात्यांच्या स्टेजवर गेले आणि मराठा समाजाच्या धडधडीत विरोधात भूमिका घेतली, एकाची हिंमत नाही झाली। मी काल सांगितलं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सरळ त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, ओबीसीचं आरक्षण वाचवा आणि सगळे सोयरे हेसळे। एकाची हिंमत नाही। मला तुम्ही 100 फोन करता, माझ्या मोबाईलमध्ये सगळ्या रेकॉर्डिंग येतात, एकाची हिंमत नाही। हा मर्दपणा नाही, गरीबावर हल्ला करणं हा तुम्हाला, आणि हे गरीबाचंच आहे ना। अजून तुम्हाला 10 महिने झाले गरीबाचं हिसकून घेता नाही आलं, हे बरोबर। शेवटचा प्रश्न, किती वेळ तुमचं हे आणि कसं स्वरूप असणार आहे आंदोलन? नाही, मी उठणारच नाही शेवटपर्यंत। माझं भांडणच देवा संघ आहे, माझं भांडणच देवा संघ आहे।
याचा परमेश्वरच याचा निकाल लावीन. आणि दुसरं माझं म्हणणं आहे, त्या दिवशी मी तिथे गेलतो ना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्यावर, म्हणलं आपल्या घटनेमध्ये 371 कलम आहे आणि या कलमानुसार तुम्हाला लागण तेवढे पैसे देता येतात. ह्या मराठवाड्यातल्या जे आमची लढाई पहिल्यापासून बरं का, म्हणून म्हणतोय मी, आज उठून आज इथं बसलेलं नाही, त्या मराठवाड्यात मध्ये सगळं शिक्षण फुकट करा आणि सगळ्या जातीतल्या गरीब मुलांचं करा, एवढीच माझी मागणी. आपण अजय महाराज बारसकर यांचं हे आत्मक्लेश आंदोलन जे आहे ते महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उभं आहे आणि मी जे आहे हे कायम ठेवणार असल्याचं सुद्धा अजय महाराज बारसकर म्हणताना पाहायला मिळत आहेत. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.